येळकोट येळकोट जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांगलं भलं. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांचा आजपासून यात्रेचा शुभारंभ झाला. आज प्रति सातारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील छोट्या सातारा येथे खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक येथे येत आहेत. तळी उचलण्याचा कार्यक्रमसुद्धा येथेच होत असून वाघ्या मुरळी मोठ्या भक्तिभावाने सर्व भाविकांची सेवा करत आहेत. पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकेतर्फे चोख बंदोबस्त व आरोग्य सुविधा ठेवण्यात आली असून संस्थातर्फे भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तीर्थप्रसाद, फुलहाराबरोबरच खेळणी व ग्रह उपयोगी वस्तूंच्या दुकानांनी जत्रेचा माहोल सजला असून 3 दिवस चालणाऱ्या या जत्रेमध्ये मराठवाड्यासहित बाहेरील लाखो भाविक दर्शनाला येऊन नवस फेडतात. आज शनिवार आहे, उद्या रविवार व सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार असून प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आम्ही अहिल्यानगर मधून आलोय, 80 किलोमीटरवर आलोय. आमचं कुलदैवत असल्यामुळे दरवर्षी आम्ही येत राहतो. आमचं चालू वर्षी आहे, 15वा वर्षी. दरवर्षी आम्ही नेतृत्व येतो कुलदैवताला भजल्याशिवाय आमचं म्हणजे एक वर्ष पुढे जात नाही. येणाऱ्या पिढीला काय सांगणार? येणाऱ्या पिढीला आपलं कुलदैवताचं म्हणजे मान राखलाच पाहिजे. आपली जी जुनी परंपरा आहे ती जुनी परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे. आपल्या हातात काय आणि याला काय म्हणतात? याला ड्युटी म्हणतात. याचा काय अनुभव आहे आणि याचं काय महत्व? हे ड्युटीचं आपलं असं महत्व आहे. बाल संस्कृतीमध्ये ज्यावेळेस आपण तळी भंडारा केला जातो त्यावेळेस ही ड्युटी असल्याशिवाय ते तळी भंडाराला महत्व नसतं. त्यामुळे ही ड्युटी पेटवल्याशिवाय आपलं हे जागरण पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या हिंदू धर्माची ही संस्कृती आहे. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव राजेंद्र नामदेव पानकर, राहणार शिरडा, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर.